So just we are now going to introduce with the recombinant DNA technology. So what is mean by the recombinant DNA technology? So in case of biotechnology has a one of the important applied branch of biology. बायोटेक्नॉलॉजी ही एक अप्लाइड ब्रांच आहे बायोलॉजीची, ज्याच्यामध्ये अनेक अप्लिकेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये टिश्यू कल्चर, जेनेटिक इंजिनिअरिंग, बायोइन्फॉर्मॅटिक्स, प्रोटिओमिक्स, जिनोमिक्स, जीन सिक्वेन्सिंग. सो ऑल दीज आर द डिफरंट पार्ट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सगळे बायोटेक्नॉलॉजीचे पार्ट आहे. नाउ वी कॅन यूज द मायक्रो ऑर्गॅनिझम सेल or cell component to make a product by means of using this technique, and food that are produced by the action of microorganism using bacteria and yeast, antibiotic, vitamins, enzyme या सगळ्याचा आपण उपयोग करू शकतो. Microorganisms can exchange genes in the process of natural DNA recombination, genetic modification याचा आपण उपयोग करू शकतो. So that is nothing but called by the biotechnology. So recombinant DNA technology, that is another one of the important technique of biotechnology. Recombinant DNA technology that has been artificially manipulated to combine gene of two different plant sources. दोन वेगवेगळ्या प्लांट सोर्सेसचे आपण जीन कंबाईन करून त्यापासून वेगळा एखादा ऑर्गॅनिझम तयार करू शकतो. सो जीन ट्रान्सफॉर्म केलं जातं अमॉंग अनरिलेटेड स्पीसीज व्हाया लॅबोरेटरी मॅनिप्युलेशन, अँड दॅट इज वन ऑफ द पार्ट ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. हा जेनेटिक इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग इन्क्लूड्स द ह्युमन मॅनिप्युलेशन ऑफ द ऑर्गॅनिझम जेनेटिक मटेरियल. आपलं ह्युमन मॅनिप्युलेशन, आपण ह्युमन बिंगनी त्याला मॅनिप्युलेट करतो, जीनला चेंजेस करतो, अँड बाय दिस वे वी आर नथिंग बट प्रोड्युसिंग दॅट डज नॉट ऑकर नॅचरल कंडिशन. जे कॅरेक्टर नॅचरल कंडिशन मध्ये होऊ शकत नाही असे कॅरेक्टर आपण आर्टिफिशियली त्याच्यामध्ये डेव्हलप करतो. सो व्हॉट टाइप ऑफ रिक्वायरमेंट्स आर देअर दॅट इज कम अंडर इन रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. वन ऑफ देअर दॅट इज द जीन ऑफ इंटरेस्ट जो आपल्याला लागतो. दॅट इज इट शुड बी आयसोलेटेड डीएनए, एक आयसोलेटेड डीएनए असेल, डीएनए फ्रॅगमेंट. Desired gene, एक डिझायर्ड जीन लागेल, इज इन्सर्टेड इनटू द डीएनए मॉलिक्यूल. वेक्टर, प्लाझमिड, बॅक्टेरियोफेज और व्हायरल जिनोम याचा आपण वेक्टर म्हणून उपयोग करतो. वेक्टर इन्सर्ट द डीएनए इनटू अ न्यू सेल, नवीन सेल मध्ये त्याला इन्सर्ट करतो, विच इज ग्रोन टू फॉर्म अ क्लोन. क्लोन तयार करण्यासाठी जस्ट लाईक इन बॅक्टेरिया आहे व ईस्ट आहे किंवा प्लांट किंवा अॅनिमल सेल आहे, तो आपण त्याला वेक्टर म्हणून वापरू शकतो. अँड लार्ज क्वांटिटी ऑफ जीन प्रोडक्ट्स कॅन बी हार्वेस्टेड फ्रॉम द जीन क्लोनिंग टेक्निक. जीन क्लोनिंग मध्ये त्याला आपण त्याला मल्टिप्लाय करतो. So this is nothing but the recombinant DNA technology. Just like here the bacteria is there. Now bacteria containing bacterial chromosome and along with some of the several plasmids, that is the extra bacterial DNA. Extra bacterial DNA is plasmid. Plasmids are circular form of DNA. Plasmid हे circular DNA असतात, and that is can be used as a vector. ते वेक्टर म्हणून आपण वापरू शकतो. So vectors such as the plasmid is isolated, ते isolate केले जातात, and then after the gene is inserted into plasmid. आता कोणता जीन इन्सर्ट केला तो, दॅट इज द जो काही डिझायर्ड जीन आपल्याला पाहिजे तो डीएनए इज क्यूड फ्रॉम द बाय द एन्झाइम ऍक्शन. रिस्ट्रिक्शन डायजेशन आपण करून त्याचा उपयोग करून आपण काय करतो, जीन ऑफ इंटरेस्ट आयसोलेट करू शकतो, अँड बाय दिस वे वी ब्रेक डाऊन द पर्टिक्युलरली डीएनए आपण ब्रेक करतो आणि त्यापासून डिझायर्ड जीन आयसोलेट करतो, अँड दॅट डिझायर्ड जीन इज नथिंग बट लॅटर ऑन इन्सर्टेड इनटू प्लास्मिड, अँड त्या प्लास्मिडला आपण म्हणतो रिकॉम्बिनंट डीएनए. त्याला आपण रिकॉम्बिनंट डीएनए म्हणतो, अँड दॅट इज इन्सर्टेड इनटू अनदर बॅक्टेरियम. ट्रान्सफॉर बॅक्टेरिया मध्ये त्याला आपण ट्रान्सफर करतो. प्लास्मिड इज टेकन अप बाय द सेल सच एज बॅक्टेरियम, अँड लॅटर ऑन सेल्स विथ जीन ऑफ इंटरेस्ट आर क्लोन. त्याचं नंतर क्लोनिंग करतात, डुप्लिकेशन करतात बाय युझिंग नथिंग बट सेव्हरल डिफरंट केमिकल कंपाऊंड्स. आणि नंतर गोल इज टू मेक द कॉपीज ऑफ जीनची कॉपी केली जाते, अँड देन लॅटर ऑन इज ट्रान्सफर टू पर्टिक्युलर व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये प्लांट आहे किंवा अॅनिमल्स आहे, सी अॅनिमल्स आहे, याच्यामध्ये ट्रान्सफर करता येतं. और इट कॅन बी नथिंग बट ट्रान्सफर टू पर्टिक्युलर डिझायर्ड मटेरियल. आपण एखादा डिझायर्ड मटेरियल सुद्धा प्रोड्यूस करू शकतो, जसं ग्रोथ हार्मोन आहे किंवा एखादा केमिकल कंपाऊंड आहे ते सुद्धा त्याच्यापासून तयार करतो. ऑल दिस टेक्निक इज कॉल्ड एज रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. So recombinant DNA and gene cloning technique. So what is recombinant DNA? पहिल्यांदा recombinant DNA म्हणजे काय? So that is shortly called rDNA, and is a form of artificial DNA. एक artificial DNA चा एक form आहे, that is created by combining two or more sequences that would not normally together occur together. जे नॉर्मली होत नाही असे जे आहेत त्याला कंबाईन करून त्यापासून आपण जनरली ते प्रोड्यूस करता येतात.
थ्रू द प्रोसेस ऑफ जीन स्प्लायसिंग, त्याला जीन स्प्लायसिंग असं म्हणतात. Then recombinant DNA technology, that is the technology that allows DNA to be produced via artificial means. The procedure has been used to change the DNA in a living organism and may have been more practical uses in the future. It's a practical use भरपूर आहे. Cohen, Stanley and Cohen and Howard Boyer, हे दोन वर्कर होते that received the Nobel Prize in Medicine in 1986 for his work in discovery of the growth factor. And then after Herbert Boyer, who constructed the first recombinant DNA using the bacterial DNA and plasmid. त्यांनी पहिला फर्स्ट जो आहे recombinant DNA त्यापासून प्रोड्यूस केला होता. So from that, here this technique is comes. Now recombinant DNA technology is a technology which allows DNA to be produced via artificial technique. Artificial technique ने प्रोड्यूस करण्याची टेक्निक आहे. The procedure has been used to change DNA in living organism and may have even more practical uses in future. त्याचे बरेच युजेस आहेत. जसं मेडिकल सायन्स मध्ये याचा उपयोग केला जातो आणि पर्टिक्युलरली इन सेव्हरल ब्रांचेस दॅट वी आर युजिंग दिस टेक्निक. इथं सुद्धा तीच फिगर आहे, जस्ट लाईक वी आर युजिंग सेम फिगर. क्लोनिंग टेक्निक आहे. आता याच्यामध्ये स्टेप्स काय, व्हॉट आर द स्टेप्स ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी? आयसोलेशन ऑफ द वेक्टर अँड टार्गेट जीन, कटिंग, joining, transforming, then cloning, selecting. All these techniques are there. So firstly, 6 basic steps are common in case of the most recombinant DNA experiment. Isolation and purification of DNA. Both vector and target DNA molecules can be prepared by a variety of routine methods, which are not discussed. Particularly, this method is there. Then along with cleavage and DNA at a particular sequence, as well as we will see, leaving DNA to generate fragments by using nothing but restriction digestion. Restriction digestion करून सुद्धा काय होतं, क्लिवेज करू शकतो, डीएनएचं कट करू शकतो, किंवा रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम वापरू शकतो आणि त्यामार्फत आपण डीएनए जो आहे तो पर्टिक्युलर सिक्वेन्स आयसोलेट करू शकतो. जस्ट लाईक वी यूज रिस्ट्रिक्शन डायजेशन एन्झाइम नॅचरली प्रोड्यूस बाय द बॅक्टेरिया. बॅक्टेरिया हे हार्मोन्स एन्झाइम्स प्रोड्यूस करतात, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, and that can be used to cut the DNA from the bacteria. Just like restriction enzyme काय करतो, पर्टिक्युलर सिक्वेन्स कट करतो. जस्ट लाईक सपोज GAATTC किंवा CTTAA असा सिक्वेन्स जिथं दिसत तो कट करतो. दॅट इज कॉल्ड इन्सिशन. त्याला इन्सिशन म्हणतात. किंवा पॉलीसायटोसाइन पॉलीगॉनाइन असा सिक्वेन्स आला तर अशा वेळेला तिथं तो कट करतो. म्हणजे स्टिकी एंड्स असतात ते असे असतात. जस्ट लाईक वन सिक्वेन्स हा वेगळा असतो, दुसरा सिक्वेन्स दुसरा. आणि ब्लंट एंड कसे असतात, जस्ट लाईक कटिंग बाय द टू, दोन्ही सिक्वेन्स एकाच वेळी कट करतात. डीएनए मध्ये 2 स्ट्रँड आहेत, एक स्ट्रँड एका बाजूने कट करायचा, एक स्ट्रँड दुसऱ्या बाजूने. सो दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज स्टिकी एंड. आणि ब्लंट एंड एकाच वेळी दोन्ही स्ट्रँड एकाच ठिकाणून कट करणार. सो दॅट इज कॉल्ड द ब्लंट एंड. त्याला ब्लंट एंड म्हणतात. तर त्यामध्ये सिलेक्टेड रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स आर यूज. बरेचसे रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स वापरले जातात, जस्ट लाईक BAM-H1, EcoRI, HAE3, HIM3. हे सगळे काय आहेत, वेगवेगळे रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स आहेत. आता तुम्हाला पहिल्यांदा जर जीन क्लोनिंग करायचं असेल तर डिझायर्ड जीन, जो काही आपल्याला जीन टाकायचा आहे किंवा ऍड करायचा आहे एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये, त्याचं सिक्वेन्स आपल्याला माहित पाहिजे, रिकॉग्नाइज पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते आता प्रत्येक ह्याची साईट ठरलेली आहे की तो जीन जो सिक्वेन्स आहे तो कोणता एन्झाइम कोणता साईट कट करणार आहे. BAM-H1 काय करतो, ग्वानाइन ऍडेनाइन थायमाइन सायटोसाइन असा सिक्वेन्स आला, अपोजिट, एक्झॅक्टली अपोजिट, तर तिथं ग्वानाइनला कट करतो आणि त्यापासून स्टिकी एंड तयार करतो. EcoRI जे आहे एन्झाइम आहे तर ते काय करतं, इट कट जस्ट लाईक सेम सिक्वेन्स असा असेल, पण थोडा फरक आहे. ग्वानाइन ऍडेनाइन थायमाइन सायटोसाइन असा सिक्वेन्स असेल तर तिथं ऍडेनाइन ग्वानाइन सिक्वेन्स कट करतो. नंतर HAE3 पर्टिक्युलरली हा सुद्धा एक पर्टिक्युलर रिस्ट्रिक्शन एन्झाइम आहे आणि हा काय करतो, ग्वानाइन सायटोसाइन सिक्वेन्स कट करतो. किंवा HIM3 आहे तो ऍडेनाइन सिक्वेन्स कट करतो. जिथे ऍडेनाइन ग्वानाइन सायटोसाइन थायमाइन असा सिक्वेन्स आला तर तिथे तो कट करतो. सो बाय दिस वे वी कट आउट नथिंग बट डिझायर्ड जीन युझिंग दिस एन्झाइम. आणि हे जे एन्झाइम आहे कुठून मिळतं, बॅक्टेरिया. सोर्स इज देअर, दॅट इज बॅक्टेरिया. बॅक्टेरिया हे एन्झाइम तयार करतात. ऍक्च्युली बॅक्टेरियाचं काम काय, बॅक्टेरिया व्हेन इन्फेक्टिंग टू प्लांट अँड ॲनिमलला जेव्हा इन्फेक्ट करतात तेव्हा ती एन्झाइम तयार करतात अशी. आणि बाय मीन्स ऑफ दॅट दे डॅमेज द सेलला ते डॅमेज करतात.
आपले सेल जे असेल ते त्याला डॅमेज करतात बाय डॅमेजिंग देअर डीएनए युझिंग दिस एन्झाईम. आणि आपण असे बॅक्टेरिया आयसोलेट करून त्यापासून असे एन्झाईम तयार करता येतात, जसं बॅसिलस पासून किंवा इकोलाय पासून किंवा हिमोफिलस पासून किंवा असे या बॅक्टेरिया पासून असे रिस्ट्रिक्शन एन्झाईम आपण आयसोलेट करू शकतो. रिस्ट्रिक्शन एन्झाईमचा यूज करून कटिंग करतात. इथं कट केलं आपण, तिचे आता स्टिकी एंड्स आहेत आणि नंतर हे स्टिकी एंड्स काय करतात, इन्सर्ट केलं डीएनए मध्ये, याच्यामध्ये प्लास्मिड मध्ये. वी कॅन इन्सर्ट इट इनटू द प्लास्मिड मध्ये त्याला इन्सर्ट केलं जातं. नंतर लायगेशनची प्रोसेस करतात, त्याला जॉईन केलं जातं बाय मीन्स ऑफ युझिंग डीएनए लायगेज ॲज अ एन्झाईम. डीएनए लायगेजचा वापर करून. आता डीएनए लायगेज आहे क्लास ऑफ एन्झाईम. जसं एक एक्झाम्पल दिला T4 डीएनए लायगेज. जनरली हे T4 टाइप ऑफ पर्टिक्युलरली बॅक्टेरियोफेजेस मध्ये याचा उपयोग केला जातो. सो recombinant DNA molecule is usually formed by cleaving the DNA of interest to yield insert DNA and then ligating the insert DNA to a vector. Vector DNA सोबत त्याला लायगेशन करतो, जॉईनिंग करतो आणि त्या जो डीएनए तयार होतो ज्याला जॉईनिंग केल्यानंतर त्याला आपण रिकॉम्बिनंट डीएनए म्हणतो किंवा कायमेरिक डीएनए आपण त्याला म्हणतो. सो लायगेशन इज अंडरटेकन. इथं लायगेशन केलं हे स्टिकी एंड्स आहे that is joined and from that a sequence is nothing but produced. Generally याला एनर्जी लागते, that energy is provided by the ATP. Vector. So there are nothing but several classes of vector. जसं PUC19 सारखा वेक्टर आपण घेऊ शकतो. We can select the vectors. Small pieces of DNA used for cloning. Cloning साठी आपण ज्याला वापरतो त्याला आपण वेक्टर म्हणतो. And the gene to be inserted into genetically modified organism must be combined with other genetic element in order for it work properly. व्यवस्थित काम करण्यासाठी आपण त्याला एक जीन सिलेक्ट करतो आणि त्याला म्हणतो आपण वेक्टर. वेक्टर कसा असला पाहिजे? व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ द वेक्टर? वेक्टर शुड बी सेल्फ रिप्लिकेटिंग, क्लोनिंग साइट त्याला असली पाहिजे आणि प्रमोटर त्याचं जीन असते पाहिजे. प्रमोटर जीन असल्याशिवाय ऑपरेटर काम करत नाही आणि प्रोडक्ट तयार होत नाही, म्हणून जनरली प्रमोटर साइट त्याच्यामध्ये असली पाहिजे. सिलेक्टेबल मार्कर त्याच्यात ऍड करता आले पाहिजे आणि प्रॉपर साईजचा तो असला पाहिजे. जास्त मोठा जीन तो असायला नको. जस्ट लाईक बरेचसे आता वॅक्सिन तयार करतात. वॅक्सिन तसं तयार करतात, जस्ट लाईक वी प्रोड्यूस द वॅक्सिन, जस्ट लाईक नाऊ द कोविड वॅक्सिन इज प्रोड्यूस, कोविशिल्ड और कोवॅक्सिन, हाऊ इट इज प्रोड्यूस, कसं प्रोड्यूस केलं जातं. सो दॅट इज नथिंग बट वी जनरली आयसोलेट द व्हायरल बॉडी. आपण व्हायरल बॉडीला आयसोलेट करतो. व्हायरल बॉडी इज आरएनए टाइप ऑफ व्हायरस. कोविड व्हायरस इज आरएनए व्हायरस. त्या व्हायरसला घेऊन त्याचं सिक्वेन्सिंग करतात आधी, की त्याच्यात काय किती जीन्स आहेत, किती चेंजेस आहेत, किती त्याच्यामध्ये सिक्वेन्सेस आहेत. मग त्यातला काही प्रमाणातला जो जीन आहे की जो पॅथोजेनिसिटी म्हणजे डिसीज कॉज करणार, ज्यापासून कोविड इन्फेक्शन होणार मायनर अमाऊंट मध्ये, असे काही जीन्स त्यातले काढतात. सम जीन्स इज आयसोलेटेड अँड दॅट इज ऍडेड इनटू नथिंग बट इनटू द बॅक्टेरियम. बॅक्टेरियम मध्ये ते ऍड करतात अँड देन आफ्टर फ्रॉम दॅट व्हॉट हॅपन हिअर इट इज added into the bacteria and from that here we produce the particularly chemical. त्यापासून आपण जनरली केमिकल प्रोड्यूस करतो आणि दॅट इज जनरली यूज फॉर ॲज अ अँटीव्हायरल. त्या अँटीव्हायरल ड्रग सारखं एक काम करतो, दॅट इज कॉल्ड एज वॅक्सिन, ज्याला आपण वॅक्सिन म्हणतो. आता याच्यामध्ये जनरली आरएनए टेक्नॉलॉजी वापरला जातो, त्याला आपण म्हणतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज मेकॅनिझम आपण करतो आणि दॅट इज नथिंग बट यूज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन आपण करतो आणि बाय मीन्स ऑफ दॅट we nothing but produce the particularly specific RNA आपण त्यापासून तयार करतो आणि त्या RNA पासून नंतर वॅक्सिन करतात. आता बरेचशे वॅक्सिन जे RNA वॅक्सिन आहे आणि काही प्रमाणात आता डीएनए वॅक्सिन सुद्धा आलेले आहेत. नाउ इट कम विथ द कोविड मध्ये जसं डीएनए वॅक्सिन सुद्धा आता आलेले. ते डीएनए डायरेक्ट डीएनए आपण घेतो, त्याला कट करतो आणि जो हार्मफुल जीन आहे ते काढून टाकतात, फक्त काही जीन्स ठेवतात जेणेकरून वॅक्सिन घेतल्यानंतर आपल्याला मायनर इन्फेक्शन होतं, मायनर अमाऊंट मध्ये होतं इन्फेक्शन, परंतु त्यांनी अल्टिमेटली डेथ होत नाही. विथ नथिंग बट नॉट अंडरगो डेथ. फक्त मायनर अमाऊंट मध्ये आपल्याला काही सिम्पटम दिसायला लागतात आणि त्याच्याबरोबर ते असं झाल्याबरोबर काय होतं की अवर अँटीबॉडी सिस्टीम ऍक्टिव्हेट आणि अँटीबॉडीज तयार केले जातात त्याच्या अगेन्स्ट आणि सदा त्याचा फायदा असा होतो की आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि फ्युचरमध्ये जर एखादा व्हायरस आला तर काय होतं, अँटीबॉडीज त्याच्या विरुद्ध काम करतात. म्हणजे त्या विशिष्ट व्हायरसवरती आपण अँटीबॉडीज जर डेव्हलप केले तर फ्युचरमध्ये ते अँटीबॉडीज त्या व्हायरसला डिसीज सोबत लढण्यासाठी हेल्प करतात. सो दॅट इज नथिंग बट द यूज ऑफ वॅक्सिन. मग तसंच जनरली कोणताही जीन आपण आयसोलेट करतो. उदाहरणार्थ आता बीटी टॉक्सिन आहे, बीटी टॉक्सिन, बीटी जीन, बीटी कॉटन. बीटी कॉटन कसं तयार केला आहे तर बॅसिलस थोरेंजिसिस नावाची बॅक्टेरिया आहे की ज्याच्यामध्ये
बीटी जीन आहे, बीटी जीन हा टॉक्सिक जीन आहे, त्यापासून टॉक्सिन तयार होतो आणि तो टॉक्सिन बॅसिलस thuringiensis नावाच्या बॅक्टेरियाच्या पासून आयसोलेट केला आपण तो जीन, आणि तो जीन आपण वेक्टरमध्ये ऍड केला एका वेक्टरमध्ये दुसऱ्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाच्या रिकॉम्बिनंट प्लास्मिडमध्ये, आणि त्याला नंतर प्लांटमध्ये ट्रान्सफर केलं, कॉटन प्लांटमध्ये. इट इज ट्रान्सफर्ड बाय मीन्स इनटू द जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी. आणि नंतर मग कॉटनमध्ये तो जीन आल्यामुळे काय झालं, कॉटन प्लांट प्रोड्युसिंग बीटीटॉक्सिन, कॉटन प्लांटने बीटीटॉक्सिन तयार करायला सुरुवात केली, आणि त्यामुळे जेव्हा कधी बोलवर्म त्याला अटॅक करतात तर त्यामध्ये ते बोलवर्म त्या पॉइझनस सबस्टन्समुळे मरून जातात. सो दॅट इज द बीटी कॉटन, दॅट इज द यूज ऑफ बीटी कॉटन. त्याच्यामध्ये जो जीन आहे जो इन्सर्ट केला तो क्राय1 जीन आहे. क्राय1 नाउ देर इज कॉम्बिनेशन क्राय1 2 3 असे बरेचसे कॉम्बिनेशन वापरले जातात, अँड दिस क्राय जीन इज इन्सर्टेड इनटू द प्लांट. सो व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ वेक्टर, वेक्टर कसा असला पाहिजे, इट शुड बी एबल टू रिप्लिकेट इनटू द होस्टमध्ये रिप्लिकेट करता आला पाहिजे, क्लोनिंग साईट असली पाहिजे, प्रमोटर साईट असली पाहिजे, सिलेक्टेबल मॉर्फर असलं पाहिजे, आणि प्रॉपर साईज असला पाहिजे. दीज आर द डिफरंट प्लास्मिड वेक्टर्स. UC19 आता याच्यामध्ये एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन ट्रान्सफर करता येतो. ओराय हा नथिंग बट ओरिजिन ऑफ रिप्लिकेशनचा पॉईंट आहे, तिथून रिप्लिकेशन होतं, आणि तिथं काही रिस्ट्रिक्शन एन्झाईम तयार करणारी साईट सुद्धा आहे, हँड3 बाम H1 इकोआरआय हे साईट सुद्धा आहे, त्या ठिकाणी ते काय करतात, पर्टिक्युलर एन्झाईम तयार करतात. त्याचा प्लास्मिड UC19 व्हेरी कॉमन टाइप ऑफ प्लास्मिड इज देअर दॅट इज यूज ॲज अ वेक्टर. व्हायरल डीएनए, व्हायरल वेक्टर सुद्धा वापरू शकतो, रेट्रो व्हायरस, ॲडिनो व्हायरस, हर्पिस व्हायरस हे सुद्धा वापरता येतात. एक्सेप्ट मस्ट लार्जर पीसेस ऑफ डीएनए मॅमेलियन होस्ट मध्ये आपण इन्सर्ट करता येतात. तसं मी आता सांगितलं, वॅक्सिन तयार करण्यासाठी जनरली व्हायरसेस पासूनच जनरली काय करतात आपण व्हायरल बॉडी वेक्टर म्हणून वापरू शकतो. बॅक्टेरियोफेजेस हे सुद्धा वापरता येतात. दिस कॅन बी यूज बॅक्टेरियल व्हायरसेस, ज्याला बॅक्टेरियल व्हायरस म्हणतो आपण, बॅक्टेरियोफेजेस दॅट कॅन बी यूज ॲज अ वेक्टर, ते वेक्टर म्हणून वापरू शकतात. बॅक्टेरियोफेजेस काय असतात की बॅक्टेरियल अटॅक करतात आणि मल्टिप्लाय करतात आणि बॅक्टेरिया डिस्ट्रॉय करतात. दिस इज द नॉर्मल मेकॅनिझम. अशा याचा यूज करून आपण त्या टेक्निकने सुद्धा जीन त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून आपण एखाद्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर करू शकतो. बॅक्टेरियामध्ये जसं इकोलाय आहे व्हेरी कॉमन टाइप ऑफ नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरिया. हा नॉन पॅथोजेनिक इकोलाय बॅक्टेरिया दॅट कॅन बी यूज ॲज अ वेक्टर होस्ट म्हणून आपण त्याला वापरू शकतो. होस्ट म्हणून वेक्टर म्हणून नाही वापरता येतं, होस्ट म्हणून वापरतात. इथे इकोलाय दाखवलाय इन अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. जीन प्रोड्यूस प्रोडक्ट इज प्युरिफाइड फ्रॉम द होस्ट. ईस्टचा सुद्धा डीएनए वापरू शकतो आपण. YAC ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम तयार करता येतो. ईस्टचा डीएनए आपण आयसोलेट करायचा आहे, अँड फ्रॉम दॅट वी नथिंग बट प्रोड्यूस YAC, आणि तो आर्टिफिशियल क्रोमोझोम नंतर ट्रान्सफर करता येतो प्लांटमध्ये. प्लांट सेल सुद्धा होस्ट म्हणून वापरता येतात. मॅमेलियन सेल सुद्धा होस्ट सेल म्हणून वापरता येतात. Insert the naked DNA into host cell. There are different methods by means of transformation, electroporation, protoplast fusion, microinjection, gene gun method. या मेथडने आपण पार्टिकल बंबार्डमेंट करून सुद्धा जीन इन्सर्ट करू शकतो. जसं इथे दाखवलं मायक्रो इंजेक्शन, सेलच्या आतमध्ये डीएनए ट्रान्सफर किंवा जीन ट्रान्सफर करायचं असेल मायक्रो इंजेक्शन ट्रान्सफर करता येतं, किंवा जीन गननी सुद्धा बंबार्डिंग करतात पार्टिकलचं, किंवा प्रोटोप्लास्ट कल्चर. मी अगोदर सांगितलं होतं की प्रोटोप्लास्ट कल्चरचे खूप ऍडव्हान्टेजेस आहेत जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये. तर प्रोटोप्लास्ट कल्चरचा यूज करून सुद्धा आपण डीएनए त्याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो प्लांट सेलमध्ये, आणि प्लांट सेलमध्ये एकदा तो ट्रान्सफर झाला की आपण त्याचा उपयोग नंतर क्लोन प्लांट तयार करण्यासाठी केला तो बाय मीन्स ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक. टिश्यू कल्चर करून त्या प्लांटचे क्लोन प्लांट तयार करतात. रिकॉम्बिनंट डीएनए क्लोनिंग टेक्निक आहे. तर यामध्ये डिफरंट स्टेप्स आहेत. आयसोलेशन, कॉपी, बिल्डिंग टू कन्स्ट्रक्ट, इन्सर्टिंग, सिलेक्टिंग वेक्टर, ऑल दिस आर नथिंग बट टेक्निक. नंतर कंपॅटिबल होस्ट मध्ये त्याला ट्रान्सफर करतो, रिप्लिकेशन आपण करतो त्याला, आयडेंटिफिकेशन ऑफ होस्ट, मग त्याला होस्टला आयडेंटिफाय केला तर बाय मीन्स ऑफ युझिंग मार्करचा उपयोग केला जातो. आता जे काही ट्रान्सफर केलं, उदाहरणार्थ समजा एखाद्या बॅक्टेरियामध्ये आपण जीन ट्रान्सफर केलेला आहे, उदाहरणार्थ समजा एक्झाम्पल म्हणून घ्या की व्हिटॅमिन ए तयार करणारा जीन ट्रान्सफर केला. पण व्हिटॅमिन ए कुठे तयार होतं, कॅरोटमध्ये. समजा कॅरोट पासून एक जीन आपण काढला की ज्याच्यात व्हिटॅमिन ए तयार होतो. तो जीन घेतला आणि कशामध्ये ट्रान्सफर केला आपण, बॅक्टेरियामध्ये, आणि बॅक्टेरिया काय करेल, व्हिटॅमिन ए तयार करेल इंडस्ट्रीमध्ये. बॅक्टेरियाचं कल्चर करून आपण इंडस्ट्रीमध्ये व्हिटॅमिन ए आर्टिफिशियली तयार करता येतो. पण आता त्या बॅक्टेरियामध्ये जो जीन ट्रान्सफर झाला की नाही हे कसं ओळखणार, तर ओळखण्यासाठी एक टेक्निक आहे, तिला एक अँटीबायोटिक मार्कर जीन त्याच्यामध्ये ट्रान्सफर करतात. अँटीबायोटिक मार्कर दाखवलं असेल, हा इथं त्याला अँटीबायोटिक मार्कर जीन म्हणतो आपण.
म्हणजे डिझायर्ड जीन ट्रान्सफर करायचा आणि त्याच्यासोबत अँटीबायोटिक मार्कर जीन सुद्धा ट्रान्सफर करायचा, जेणेकरून जसं एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आहे. तर हा जर जीन ट्रान्सफर केला तर काय होतं की ज्या बॅक्टेरियाच्या वेक्टरमध्ये ज्या बॅक्टेरियामध्ये जे पर्टिक्युलरली आपला डिझायर्ड जीन ट्रान्सफर झाला त्यासोबतच एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन सुद्धा आपण ट्रान्सफर करतो. मग काय होतं की असे बॅक्टेरिया कल्चर करायचे आणि त्याला एम्पिसिलिनची ट्रीटमेंट द्यायची. एम्पिसिलिन हे काय अँटीबायोटिक आहे. आता ज्या बॅक्टेरियामध्ये एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन असेल ते काय होईल, सर्वाईव्ह होतील, आणि ज्या बॅक्टेरियामध्ये एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन राहणार नाही ते सर्वाईव्ह होणार नाही. त्यामुळे ऑटोमॅटिकली ज्यामध्ये जीन ट्रान्सफर झाला ते बॅक्टेरिया जिवंत राहतील आणि ज्या बॅक्टेरियामध्ये जीन ट्रान्सफर झाला नाही ती मरून जातील. आणि अशा प्रकारे आपण आयसोलेट करू शकतो होस्ट आपण आयसोलेट करू शकतो, म्हणून त्याला मार्कर जीन असं म्हणतात. आणि दीज मार्कर जीन्स आर यूज, मार्कर जीन त्याच्यामध्ये यूज केले जातात. सो दॅट इज नथिंग बट यूज फॉर द स्क्रीनिंग करण्यासाठी उपयोग केला जातो. आता हा बघा इथे दाखवले टेक्निक. हा प्लास्मिड वेक्टर आहे, हा एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आहे, हा डीएनए फ्रॅगमेंट आहे जो आपल्याला क्लोन करायचा आहे. दोन्ही ऍड करायचे, एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन पण घ्यायचं आणि रिकॉम्बिनंट प्लास्मिड पण घ्यायचं. दोन्ही ऍड केलं, जे बॅक्टेरियामध्ये टाकलं. इथे जनरली आपण त्याला ट्रीटमेंट दिली, मिक्स विथ द प्लास्मिड इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम क्लोराइड, हीट पल्स कल्चर केला आपण त्याला एम्पिसिलिन प्लेटवरती एम्पिसिलिन अँटीबायोटिक ऍड करून. आणि मग काय होईल, ज्या बॅक्टेरियाच्या वेक्टरमध्ये पर्टिक्युलर एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आहे ते मरणार नाही आणि ज्याच्यामध्ये नाही ते मरून जाते, दॅट अंडरगो डेथ. अँड ड्यू टू दॅट सर्वाइव्ह बॅक्टेरियल लॅट्रॉन कॅन बी कल्चर. मग ते सर्वाइव्ह जे झालेले बॅक्टेरिया त्याचं कल्चर करा आणि त्यामध्ये कॉलनी तयार करा. ती कॉलनी नंतर इंडस्ट्रियल पर्पजसाठी वापरा. इंडस्ट्रीमध्ये त्याच्यापासून एखादं केमिकल तयार करतात जसं व्हिटॅमिन ए सारखं. सो दॅट कॅन बी यूज. सो दॅट इज नथिंग बट द पर्टिक्युलरली advantage of the particularly the recombinant DNA technology. नंतर क्लोनिंग, वेक्टर क्लोनिंग व्हेइकल आहे. वेक्टर क्लोनिंग कॅन बी प्लास्मिड, बॅक्टेरियोफेज, व्हायरसेस, इवन स्मॉल आर्टिफिशियल क्रोमोझोम सुद्धा आपण वापरू शकतो, ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम सारखं. सो मोस्ट वेक्टर्स कंटेनिंग सिक्वेन्सेस दॅट अलाउ देम टू बी रेप्लिकेटेड ऑटोमॅटिकली. अशी जीन आपण ट्रान्सफर करता येतात. दिस इज PUC 18, PUC 19 सारखा PUC 18 आहे. That is one of the particularly vector. हे vector आहे. Types of vector. There are different types of vector: plasmid vector, bacteriophage vector, viral vector, shuttle vector, yeast artificial chromosome vector. तर हे सगळे वेगवेगळे वेक्टर्स आहेत. जसं प्लास्मिड वेक्टर that is are generally circular, double stranded DNA structure. Circular आणि double stranded DNA structures molecules that are separate from a cell's chromosomal DNA. Cells chromosomal DNA पासून ते separate होतात. These extra chromosomal DNAs which occur naturally in bacteria and lower eukaryotic cell. जनरली ते असतात प्लास्मिड वेक्टर जे आहेत एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए म्हणून ते काम करतात. प्लास्मिड्स आर व्हेरी गुड वेक्टर, चांगले वेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये आपण अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन सुद्धा ट्रान्सफर करू शकतो. अँड टेट्रासायक्लिन, एम्पिसिलिन किंवा कॅनामायसिन सारखं. PBR332 हा एक पर्टिक्युलरली वेक्टर आहे. PBR332 हा सुद्धा वापरता येतो. दिस इज PBR332. नोट करून ठेवा, नावं जी आहेत ती. एक पहिला सांगितलं मी PUC 19, PUC 18, PBR332 हे वेक्टर्स आहेत, व्हेरी कॉमन वेक्टर्स आहेत. देन आफ्टर वी कॅन यूज एन्झाइम्स जनरली वापरतात. रिस्ट्रिक्शन एन्झाइम, कट, रिस्ट्रिक्शन डायजेशन, ब्लंट एंड स्टिकी एंड हे सगळं पार्ट पाहिला आपण. Inserting into plasmid, addition of host, selection of host. आता होस्ट PBR332 आणि कायमेरिक म्हणजे ज्याला आपण रिकॉम्बिनंट तयार केलं, स्क्रीनिंग करतात त्याला आणि नंतर स्क्रीनिंग केल्यानंतर मग त्याला कल्चर करतात. सिक्वेन्सिंगने आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो की त्याच्यामध्ये ट्रान्सफर झाला की नाही जीन. सिक्वेन्सिंग करता येतं. सो these are nothing but all related with the basics aspects of the genetic engineering technology or recombinant DNA.